नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नाशिक हादरले। कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेत 9वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीची प्रसूती। आदिवासी विकास विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप। भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क कळवण। नमस्कार प्रेक्षक हो, कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी शासकीय आश्रमशाळेत एक मन सुन्न करणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। या आश्रमशाळेत इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने थेट एका बाळाला जन्म दिला आहे। या अत्यंत धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत देखरेख व्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। शासकीय नियमांनुसार आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींची दर महिन्याला मासिक पाळी आणि आरोग्याबाबत वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असते। यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला जातो। असे असतानाही मोहनदरी आश्रमशाळेतील ही विद्यार्थिनी गर्भवती राहिली आणि थेट प्रसूत झाली, तरीही याची भणंग कल्पना व्यवस्थापनाला आली नाही। यावरून वसतिगृह अधीक्षक मिश्रा, मुख्याध्यापक अनिल अहिरे आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी 9 महिने नेमके काय करत होते, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। या खळबळजनक घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा मुख्य संशयित आरोपी हा तिचाच नातेवाईक असून तो देखील अल्पवयीन आहे। दोघेही कळवण तालुक्यातील रहिवासी आहेत। बाल न्याय व्यवस्थेच्या नियमांनुसार संशयित अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे। या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। अहवाल प्राप्त होताच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापकीय घटकांवर कोणतीही गय न करता अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे। तर जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। केवळ एका कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या या घटनेमुळे आदिवासी संघटना आणि नागरिकांमधून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे। केवळ चौकशीचे सोंग नको, तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या मुख्य अध्यापक, अधीक्षक आणि डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून संपूर्ण आश्रमशाळा व्यवस्थेचे सुरक्षा ऑडिट करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।